येतं आवाज. आपल्याला आपली काय भावना आहे पुन्हा एकदा मला सांगून द्या. आम्हाला आमची कमी भावना हीच आहे साहेब, गडचिरोली जिल्ह्यातल्या शेती ज्या आहेत ह्या सुपीक आहेत आणि जवळपास 2,60,000 हेक्टर जागा हे फक्त सुपीक जमिनी आहे. जवळपास 12 ते 12.5 लाख हेक्टर जमीन हे वनक्षेत्राखाली आहे. 2,60,000 जे सुपीक जमिनी आहेत त्या जर ह्या वारंवार अधिग्रहण जर आपण केलात आणि जर या उद्योगपती लोकांसाठी जर हे आपण त्या ठिकाणी MIDCच्या नावाने दिलात तर आमचा शेतकरी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. आमची विनंती आपल्या विकासाला विरोध नाही, आपल्या विमानतळासाठी विरोध नाही, परंतु हे करत असताना ह्या जागा ज्या आहेत त्या महसूलच्या जागा आहेत, त्या फॉरेस्टच्या जागा आहेत, त्या ठिकाणी आपण करावं. ज्या पद्धतीनं सुरजागड कंपनी असेल किंवा विविध कंपन्यांना आपण फॉरेस्ट ॲक्टनुसार त्यांना झाडं तोडण्याची परवानगी दिली, त्याच पद्धतीनं विकासासाठी परवानगी घ्या आणि तिथे आपण करावं. आमच्या शेतकऱ्यांचं काही म्हणणं नाही, परंतु या शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी ज्या आमच्या पोटाच्या भाकरी आहेत, गडलोपार्जित पिढ्यानपिढ्या आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत आणि आमच्या पुढच्या पिढ्या ज्याच्या भरोश्यावर राहणार आहेत त्याच जर जमिनी गेल्या तर आम्ही जायचं कुठं? पूर्ण जमिनी जर गेल्या तर आम्ही भूमिहीन होईल. आणि किती लोक होत आहे साहेब, जवळपास 40 गावचे शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत आतापर्यंत आणि पुढचे अजून कोणते गावं घेणार आहेत हे आम्हालाही कल्पना नाही. आणि अशा परिस्थितीत 40 ते 50,000 शेतकरी हे उद्ध्वस्त या येणाऱ्या वर्षभरात होणार आहेत. आणि मला असं वाटतं की आपण काम करणारे लोकप्रतिनिधी आहेत, 5-10, 6-10 निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत, आपण या शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्याव्या आणि आम्हाला शेतकऱ्यांना न्याय द्यावं. आमच्या सुपीक जमिनी अधिग्रहित करू नका हीच विनंती आम्हाला आहे. मी आपल्या भावना मुख्यमंत्री महोदयाशी तुला कळवतो. मागे एक बैठक झाली होती आणि आम्ही स्वतः तुमच्याशी चर्चा करण्यासाठी इच्छुक आहोत. मी शेवटी तुमचा प्रतिनिधी आहे, सरकारचा प्रतिनिधी म्हणून आणि तुमचा प्रतिनिधी म्हणून. शेवटी तुमचं पालकत्व स्वीकारलंय त्यामुळे मला तुमच्या बाजू देखील समजून घेणं आवश्यक आहे. पहिले जेव्हा एअरपोर्टचा विषय आला होता लोकांनी म्हटलं तुम्ही स्वतः म्हटलं रद्द करायची दोन. हॅलो, माझ्याकडे निवेदन आलं होतं तेव्हाच मी म्हटलं होतं की ते रद्द करा. मी स्वतः मुख्यमंत्र्यांना शिफारस केली होती तिथं बॅरेज होता म्हणून. आणि आता माझी विनंती आपल्याला की आपण बसून चर्चा करतो. तुम्ही म्हणाल तर मी येतो तिकडे. आज आले तरी आम्ही बसून आहोत सर, उद्या जर तुम्ही येणार असाल तरी आम्ही तुमची वाट पाहणार आहोत, परंतु आम्हाला या अडचणीतून आपण दूर करून द्यावं. आज तुम्ही आमचं पालकत्व घेतलंय, जर पालक आमचं ऐकणार नसेल तर आम्ही दाद मागायची बोलावं. तो विषय नाही आहे. विषय तो आम्ही शेवटी जनभावनाचा विचारात घेणार असतो आणि आम्हाला काय व्यक्तिगत इंटरेस्ट नाही आहे कुठल्याच गोष्टीमध्ये, आहे की नाही सर? आमची एकच मागणी आहे, ज्या पद्धतीनं प्रशासनाकडून अधिग्रहणाच्या विषयाला घेऊन सातत्यानं शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्रास दिला जात आहे. शेतकऱ्यांना न विचारता सर्वेचे काम करतात, रात्रोच्या अंधारात जाऊन ड्रोननी त्या ठिकाणी सर्वे केले जात आहे. त्यांना हरकती मागवण्यासाठी नोटिसा अजूनपर्यंत दिलेल्या नाही. बळजबरीनं कोणतरीच्या 91 शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी त्यांनी अधिग्रहण करून टाकलेलं आहे आणि अशीच परिस्थिती इकडेच्या सुद्धा शेतकऱ्यांवरती येणार आहे अशी भीती सगळ्यांच्या मनात आहे. आमची विनंती एक आहे की हा जो अधिग्रहणाचा जो आपण प्रोसेस चालू केलेला आहे हा थांबवू, याच्यामध्ये आपण विचार विनिमय करू. तो म्हणजे कितीतरी काळ म्हणजे रद्द करताना अडचणी येत असतील तुम्हाला तर रद्द आज जरी नसेल करणार तुम्ही तरी, परंतु आपण याच्यामधली प्रोसेस थांबवण्यासाठी तरी एक पत्र शासनाकडून आम्हाला शेतकऱ्यांना या ठिकाणी द्यावं. तेव्हा आम्ही तुमचा जो सन्मान आहे, तुम्ही दिलेला जो वचन आहे तो आम्ही मान्य करून आमचं ठिय्या आंदोलन थांबवू आणि आपापल्या घराकडे जाऊ. माझी आपल्याला विनंती आहे की शासनाच्या मार्फतीनं आपण पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी प्रशासनाला ही आमची मागणी जी आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचवावी आणि त्यांना आदेश द्यावा. मी आमदार साहेबांशी बोलून आपली मीटिंग फायनल करतो, चर्चा करतो, मग मुख्यमंत्र्यांना जाऊन सांगतो तिथून निर्णय करतो. साहेब, मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक करायची हा विषय वेगळा. आज आम्हाला शेतीचे 4 महिने पावसाळ्यामध्ये कामं आहे आणि या परिस्थितीमध्ये आम्हाला इकडे अन्नदात्यांना इकडे ठिय्या आंदोलन, आम्हाला वारंवार मुंडन आंदोलन, धरणे आंदोलन, मोर्चे काढावे लागत आहे. आमच्या शेती आता पिकवायची वेळ आता हे 4 महिन्यावर आहे, पावसाळ्याचे दिवस आहेत आणि एवढ्या काळासाठी तरी आम्हाला सुविधा म्हणून त्या ठिकाणी पत्र काढा की हा 60 महिने की वर्षभर आम्ही कोणत्याही अधिग्रहणाची प्रोसेस या गावांमध्ये करणार नाही. मुख्यमंत्री महोदयांशी आपण रद्द करण्याच्या संदर्भात चर्चा करा, परंतु हा छोटा पत्र आहे, कलेक्टर साहेबांच्या आदेशानं आलेला हा अधिग्रहणाचा विषय आहे. हा आपण जर सांगितलं तर मला वाटतं की आम्हाला शेतकऱ्यांना न्याय या ठिकाणी मिळू शकतो. आमदार समस्या बोलून वेळ फायनल करतो आणि चर्चा करून मागला.
ओके ठीक आहे